अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावातील अवैध दारू विक्री, नादुरुस्त रस्ते, अपूर्ण व निकृष्ट विकास कामं तसेच जलजीवन मिशनच्या कामांबाबत ग्रामस्थांनी आज मुख्य चौक बाजारपेठ रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलनानंतर उपसरपंच सुभाष रामचंद्र गायकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजीनाथ आरोटे आणि पत्रकार संजय भाऊ गायकर यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलं. अवैध दारू विक्री तातडीने बंद करावी, साईनाथ गायकर यांच्या मृत्यूची चौकशी करावी, ब्राह्मणवाडा बोट्या तसेच ओतूर ब्राह्मणवाडा रस्त्यांची दुरुस्ती करून अपूर्ण कामे पूर्ण करावीत आणि जलजीवन मिशनच्या निकृष्ट कामांची चौकशी करावी या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. प्रशासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनाला ग्रामस्थ पोपट हांडे, रवींद्र हांडे, सागर गायकर, चंद्रकांत गुंदके, विजय आरोटे, नवनाथ पवार, प्रवीण गायकर, जयराम गायकर, दौलत गायकर, मच्छिंद्र गायकर व बाळशिराम आरोटे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. तसेच शालूबाई कोंडे, शारदाताई गायकर, रेश्माताई गोडसे, लीलाबाई गायकर, बायजाबाई डोके, रत्ना पवार, कुंदा गायकर, आयशा शेख यांच्यासह परिसरातील महिला बचत गटांच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर प्रशासन कोणती कार्यवाही करतं याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे. परंतु रास्ता रोको कुठेही प्लास्टिक जवळ चालत नाही. त्याच्याकरता माझी एक पहिला विनंती आहे प्रशासनाच्या पहिला आपण बाजूला बसून घ्यावे. त्याच्यानंतर आपण सविस्तर दिवसभर चर्चा करायला येईल आपल्याला. परंतु माझं असं सांगणार आहे की 19 जूनला भ्रष्टाचार केलेला आहे आणि तेव्हापासून 2-3 गावांनी दारूबंदी पूर्णपणे बंद केली आहे. मी तुम्हाला माहिती असेल पूर्ण बंद केलेली आहे. तर दारूवाल्यांना मुख्य प्रवाह आणण्यासाठी आपण त्यांनी वैयक्तिक स्वतंत्रपणे त्यांचे व्यवसाय सुरू केलेले आहेत. त्याचप्रमाणे आता आपल्या गावात येथे 2च धंदे आहेत. तिथे मी स्वतः वैयक्तिक रेड बंद केलेले आहेत. त्याच्यानंतर मागच्या या वर्षामध्ये 2026 मध्ये त्यांच्यावर 7 ते 8 केसेस दाखल झालेले आहेत आणि कायद्याने जे ठरवून दिलेलं आहे प्रतिबंधात्मक कारवाई पण पाठवलेली आहे. त्याच्यानंतर देखील त्यांच्यावरती आपण रेड केलेला आहे आणि आपण आताच प्रांताधिकारी महोदयांकडे आपण त्यांच्या विरुद्ध लिस्ट ऑफ बॉन्ड त्यांच्याकडून जो आपण बॉन्ड घेतलेला होता 1 लाखाचा तो त्यांची बॉन्डचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे. अशी देखील कारवाई आपण त्यांच्यावरती केलेली आहे. त्यांच्याकडून नोटीस निघालेली आहे. तर त्यांच्यावरती जो काय प्रांताधिकारी महोदय आहेत 1 लाख रुपयाचा दंड जो काय बोलला असेल तो जर भारतासाठी नसेल तर तो बोलला आहे तर तो त्यांच्या सात महाराष्ट्र प्रदेशच्या ह्याच्यावरती महसूल याच्याकडून करून घ्यायचे. त्याचबरोबर गावातले जे धंदे आहेत ते पूर्णपणे बंद आहेत. आता जर सोडून लोक असेल तर त्याची तुम्ही आम्हाला गावाला मदत करावी. कारण आपला पोलीस स्टेशनपासूनचं जे अंतर आहे ते फार लांब आहे आणि आमची गाडी प्रायव्हेट जरी गाडी आलो आम्ही तरी आमचं लोकेशन बाहेर पडत आहे आणि आमच्याकडून जेवढ्या काही प्रतिबंधात्मक कारवाई असतील किंवा इतर ज्या कायद्यानं मान्य केलेल्या ज्या कारवाई आहेत त्या परिपूर्णपणे आम्ही केलेल्या आहेत. आणि आज इथे माझ्या बहिणी ज्या इतर जमलेल्या आहेत त्यांना मी 100% खात्री देतो इथून थोडा आता कुठलाही प्रकार होणार नाही. मात्र त्याच्याकरता मला तुमचं देखील पाठबळ किंवा तुमची देखील मदत गरजेचे आहे. कारण तुम्ही पण याची भौगोलिक परिस्थिती बघितली आपल्या या तालुक्याची तर आपल्याला पूर्ण अंतर जे आहे पोलीस स्टेशनपासून इतर पोलीस स्टेशनचा एरिया एकदम मोठा असतो. त्यामुळे तिथं तक्रार कारवाई करायला मार्ग सोपा असतो. परंतु इथं जो आपल्या रस्ते जे आहेत ते पण कानावट आणि इकडे येण्यासाठी जो वेळ लागतो हीच आमची मुळात अडचण आहे. ही अडचण तर आपण जर तुम्ही इकडे जर त्याचबरोबर आता माझ्या इस्रायलच्या साहेबांसोबत पण बोलणं झालेलं आहे. त्यांच्याने आम्ही देखील संयुक्त मोहीम राबवली. आता मागच्या आठवड्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये त्यांच्यावरती जवळ आपण चांगल्या कारवाई केलेल्या आहेत आणि त्यांच्या गाड्या असतील जे काय असेल साधनं त्याची आपण जप्त केलेल्या आहेत आणि इथून पुढं आपण कुठल्याही प्रकारे त्यांना चालू देणार नाही याची मला पाहिजे. ब्राह्मणवाडा ग्रामस्थांचं
या आंदोलनाबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. माझ्या वतीने खरं तर आमच्या कार्यकर्त्यांना या आंदोलनात काही विशिष्ट मागण्या मांडून नंतर मागे घ्यावं हे आवाहन करण्यासाठी आलेलो आहे. आपले पीआय नवीनच तालुक्यामध्ये आलेले आहेत. त्यांना आम्ही नक्कीच संधी देणार आहोत. त्यांना त्या आल्यानंतर आम्ही त्यांना भेटून हे सारे प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडले. सर, इतर तालुक्यातल्या आणि आपल्या तालुक्यातल्या दारूबंदी आंदोलनामध्ये फरक आहे. आमच्या तालुक्यातली कार्यकर्ते दारूच्या प्रश्नामध्ये कुणाला तरी त्रास द्यायचा, कुठल्या तरी सुपारी घ्यायच्या, कुणाची तरी मिटवामिटवी करायची यासाठी दारूबंदीचं आंदोलन करत नाही. त्यांना या तालुक्यातल्या माय बहिणींचं दुःख करत असतं. आज या गावामध्ये शोककळा आहे. आज या ठिकाणी बसलेली ही जी माणसं आहेत ही स्मशानभूमीमध्ये दावा करून थेट रस्त्यावरून बसलेली हे गांभीर्य आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज दावा उठून डोळ्याचे अश्रू बसून ही सगळी माणसं आणि माय माऊली घरी न जाता या ठिकाणी आंदोलनाला बसली. ही वेदना आपण समजावून घेतली पाहिजे. याचं कारण एक तरुण आमचा या गावातला एक तरुण याच ठिकाणी त्याचा 10 दिवसापूर्वी मृत्यू झालेला आहे. आणि किती मृत्यूंची वाट पाहिजे आम्ही. त्या अकोल्याच्या शाहूनगरमध्ये मी अभ्यास केला. 359 कुटुंब आहेत आणि 359 कुटुंबामध्ये 10 वर्षात 23 माणसं गेलेली आहेत. तालुक्याच्या प्रत्येक गावागावात आज अशा प्रकारचे मृत्यू झालेल्या तरुणांची यादी आणि त्यांचं वय हे 30 किंवा 35 वर्षापेक्षा जास्त नाही. तालुक्यामध्ये देशी दारूची पहिली दुकानं फक्त 3 गावांमध्ये आहेत. त्यात स्वतःच बंद झालेले आहेत. अकोल्यामध्ये 3 दुकानं आणि शेतीची 2 दुकानं, 2 गावांमध्ये 5 दुकानं असताना आज तालुक्यातल्या 50 पेक्षा जास्त गावांमध्ये दारू मिळते. हे कसं समजून घ्यायचं? आज तालुक्यामध्ये सिन्नरहून दारू येते, आज तालुक्यात संगमनेरहून दारू येते, आज तालुक्यात आरेफाट्याहून दारू येते, नारायणगावहून दारू येते, घारगावहून दारू येते. आज दारूचं डम्पिंग ग्राउंड अकोला तालुका झालेले आहे देशी दारूचं. आणि म्हणून सातत्यानं कुठेतरी दारू सापडली की आपले सुभाष काय करणार, सातत्यानं बोलत राहणार, तुमच्याकडे येणार, पोलिसांना फोन करणार, एसपीला फोन करणार. किती दिवस हेच करायचे. आज दारूबंदीमध्ये मी जवळजवळ 12 वर्षापासून काम करतोय. अनेक पोलीस अधिकारी येतात जातात. आम्ही सारखे निवेदन देतो, या गावात दारू सापडली, तिथे दाढी घाला, हे घाला, ते घाला. म्हणजे आज माझा इतका अभ्यास झालाय की मी दारूचा धंदा सुरू केला तर कोट्यावधी रुपये मिळतील असं मला वाटलं. की मला अक्षरशः कुठून गाडी काढायची, कुठून आणायची, कुठून त्या गरवारे फाट्यावर गाडी काढायची सगळं मला माहित झालं. डस्टर गाड्यांचे नंबर पाठ झाले माझे. 101 डस्टरची काळ्या रंगाची गाडी, पिवळ्या रंगाची गाडी, इथून सगळं पाठ झालं. आणि म्हणून सुभाष गायकवाडांनी आंदोलन जाहीर केलं तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की आम्हाला रस्ता रोको करून लोकांची अडवणूक करायची नाही. मी सकाळी पोलीस साहेबांशी बोलताना तेच सांगितलं की आमच्यावर अडवणूक करण्याच्या मानसिकतेचे नाही, पण त्याच्या चांगलपणाचा काही फायदा घेऊन प्रशासनानं केवळ फक्त आजच्यापुरता तात्पुरता मार्ग काढावा अशा पद्धतीची भूमिका घेऊ नये. ज्या आमच्या 4 प्रमुख मागण्या आहेत कायमस्वरूपी, आमच्या प्रमुखच्या 4 मागण्या आहेत की परत दारू हा विषय या गावामध्ये निघता कामा नये. दुसरी मागणी, जे गुंड गुन्हेगार बायकांचे तळतळ घेऊन या गावामध्ये दारू विकतात त्यांच्या तडीपारीचा जो तुम्ही प्रस्ताव केला त्याचं मी स्वागत करतो, पण तो प्रस्ताव प्रांतांकडे आमच्यावर जाऊन 2-3 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे. प्रांतांना मी सुद्धा फोन करतो, आम्ही सुद्धा प्रांतांना विनंती करतो, आम्ही येतो तुमच्याबरोबर संघटनेला, पण हे जे या गावातले गुंड आहेत दारू विकणारे हे तडीपार झाले. तिसरी मागणी, बऱ्याचदा सगळा वाईटपणा पीआय अंगावर घेतात. माझं म्हणणं असं की पीठ अंमलदाराला आपण काम करू शकतो. या गावांचे जे पीठ अंमलदार आहेत, या गावांचे जे पोलीस पाटील आहेत, या गावामध्ये तुमचं जे प्रशासन आहे, या प्रशासनाला तुम्ही उत्तरदायी बनवलं पाहिजे. या गावामध्ये जेव्हा दारू सापडेल तेव्हा तुमचं कारणे दाखवा नोटीस तुम्ही या तुमच्या पीठ अंमलदाराला दिली पाहिजे आणि 7वी दारू सापडला तर त्याच्यावर शिस्त भंगाची कारवाई झाली पाहिजे. मागच्या आजपर्यंत दारू सापडलेल्या याच्यामध्ये पीठ अंमलदारावर काय कारवाई केली हे सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि म्हणून पीठ अंमलदारावर कारवाई होत नाही. आणि चौथी मागणी,
जी दारूचं खोकं तुमच्याकडे येतं त्याचे प्रस्ताव करून तुम्ही एक्साईजकडे दिले पाहिजे आणि ज्या दुकानातून दारू येते त्या दुकानांना सुद्धा कारवाई झाली पाहिजे. कारण दारू ही आकाशातून येत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही, ती कुठेतरी लायसन्सच्या दुकानामधून येते. तुम्ही आम्हाला त्याचा प्रस्ताव करून द्या, एक्साईजचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी. त्या दुकानाचं लायसन्स रद्द होण्यापर्यंत आपण पाठपुरावा करू. आणि म्हणून तुम्ही नवीन आहात आम्ही समजू शकतो, पण इथून पुढे मात्र अत्यंत आक्रमक भूमिका तुम्ही घ्या आणि एक 25 गावं आहेत ज्याची यादी मी तुम्हाला पहिल्या दिवशी दिली. त्या 25 गावांवर जर लक्ष केंद्रित केलं, अनेक गावामध्ये गावकरी वाईटपणा घ्यायला तयार नाही, पण आमच्या सुभाष गायकवाडांचा जन्मच वाईटपणा घेण्यासाठी झाला आणि सातत्याने हा माणूस काही सगळे गावकरी वाईटपणा घेतात. मी स्वतः या ठिकाणी रामरक्षक दल स्थापन केलं होतं, पण रामरक्षक दलाला सुद्धा या दारूच्या यांनी दाद दिली नाही. आणि म्हणून मी आमच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपलं उपोषण चालू ठेवू, प्रशासनाला आपण सहकार्य करू, पण प्रशासनाने आम्हाला शब्द दिला पाहिजे, नुसतं शब्द नाही तर कालबद्ध दिलं पाहिजे की तडीपारी कधी होणार, तुमच्या वीट अंमलदारावर तुम्ही कारवाई काय करणार, इथे दारू थांबवण्यासाठी काय करणार आणि दारू सापडलेले खोक्यांचं एक्साईज पर्यंत काय करणार, याच्याबद्दल साहेबांनी बोलावं आणि त्यानंतर समिती निर्णय घेईल. सरकार या ठिकाणी मागितले नाही, परंतु हे सरकार आम्ही देखील 100% आपल्याला करण्यास समर्थ आहोत, करणार आहोत. परंतु आम्हाला देखील आपल्याकडून एक खाली पाहिजे आहे. मला कोणत्याही प्रकारचा कायदा हातात नाही घेताना, कारण पी आय साहेब आले होते, मला वाटतं एक्साईजचे काय नाव सांगितलं त्यांचे सावरकर, त्यांच्या देखील मला स्वतः त्यांनी फोन केला आणि सरपंच तुम्ही दया त्यांचं निवेदन आहे, मला त्यांच्या घरी बोलवले. घरी बोलवल्यावर त्यांची छोटी छोटी मुलं आमच्यासारखीला आरेगावी करतात. आरेगावी करून बोलत जर आमच्या सारख्यांना जर त्या ठिकाणी आरेगावीची भाषा किंवा हे करू ते करू काहीतरी मार घालण्याची धमकी जर ते देत असतात, तर आपल्याकडून आमच्या बहिणींना आम्हाला काय संरक्षण मिळेल ही बही आपण दिली पाहिजे. कारण काही त्या ठिकाणी ते स्वतः होते, त्यांनी पाहिलं की त्यांनी लगेच सांगितलं की आमच्या जातीवर होतो. म्हणजे जर वेगवेगळ्या मार्गाने ते जर एखादा प्रकार घेऊन तुमच्याकडे आले तर कायद्याने परत आम्ही अडचण येऊ. म्हणून कायद्याने देखील आपण काय कायद्याने आम्हाला या ठिकाणी संरक्षण देणार ही एक बाब महत्वाची आहे. कारण आमचे नवीन तरुण नक्कीच तुम्ही सांगा या ठिकाणी आज आंदोलन करतो, एवढं आम्ही संस्थेच्या मार्गाने सांगितलं घोषणापत्र आम्ही बसणार आहोत, परंतु यानंतर जर कार्यवाही झाली नाही तर आम्ही काय करायचं. कार्यवाही म्हणजे साहेब तुम्ही सांगितलं की तुम्हाला फोन केल्यावेळी यायला 1-1.5 तास लागतो. आमची प्रमुख अडचण हीच आहे साहेब, तुम्हाला आम्ही फोन केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही सांगतो त्यावेळेस तुम्हाला यायला 1.5 तास लागतो. परंतु आमचा आजचा आरोप एक महत्वाचा आहे की या ठिकाणी आपल्या दारूबंदीचे प्रगती, आपल्या तालुक्याचे सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे जे नेतृत्व करतात ते जे कुलकर्णी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मी सर्व त्यांचं आपल्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या आंदोलनकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. कारण या ठिकाणी माझा तुम्हाला काय म्हणायचं ते मला आरोप म्हणा काय म्हणा, त्यावेळेस तुमची गाडी त्या ठिकाणावरून निघती त्या आता साहेब तुमचं शोधण्याचं गाडी तुमचा कोण माणूस त्यांना इथं गाडी निघली म्हणून सांगतो तुम्ही शोधत. मी सांगतो तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सीडीआर घ्या, त्यांचे सीडीआर घ्या. मी काल त्या अधिकाऱ्याला एकच सांगितलं मोबाईल घ्या, त्याचा दंड चालू होता तुम्हाला कसं समजेल किती 120 रुपये 220 रुपये 320 रुपये याला पेमेंट झाले पहा त्यांना चालू होतं जागेवर समजत घ्या घ्या वेगवेगळ्या प्रकारे. आणि आपण गाडी घेऊन येतो गोपनीय पद्धतीने वेळ करा, गोपनीय पद्धतीने वेळ जाईल तर काहीतरी होईल. आणि साहित्य ही बोलतो राग नका येऊन देऊ. वेळ झाल्यानंतर त्यांचाच एक माणूस आनंद शिंदे गावात समितीला भेट घेतली. भेट घेऊन काय सांगितलं, गाडी तिकडे त्यावर आम्हाला बोलणार तुम्ही आमच्या घरामध्ये येणार मग ह्या पद्धतीने जर दारूवाले आमचं सर्व आम्ही आरोप करतो तेच तुमचं नाव सांगत असेल आम्ही पण यासाठी जबाबदार करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि या भगिनीची कल्पना साहेब हे आहे 35 वर्षाचा मुलगा गेला, तुमच्या सर्वांच्या घरात तुमची मुलं आई बहिणी कोणतरी असतील याची कल्पना घ्या आणि ज्या अधिकारी थोडा असतील मी सांगतो त्याच्यावर कार्यवाही करा, थोडा असतील त्याच्यावर. आणि माझी प्रमुख मागणी लागवड होत आहे, माझी एक विनंती आपल्याला साहेब लालबंदीच्या तालुका कार्यकारिणीमध्ये काम करतो त्यांच्याबरोबर काम करतो. माझी प्रमुख मागणी राग येऊन देऊ नका, शिवाजी माझा भाऊ होते, परंतु पाटलाची नैतिक जबाबदारी त्या गावात दारू बंद असली पाहिजे ही पाटलाची तुमचा एक कर्मचारी म्हणून त्यांची जबाबदारी घेतील. त्यांनी आम्हाला काम करत सांगितलं मला पाठवलं मला डिपार्टमेंट अधिकारी पाहिजे. आता कोणते अधिकारी द्यायचे हे तुम्ही ठरवा. त्यांनी जर दिवसातून 4 राऊंड मारले निश्चितपणे आम्ही या ठिकाणी दारू बंद होईल. आणि अशा पद्धतीने रस्त्यावर असण्याचा प्रश्न
आमच्यापर्यंत येणार नाही. म्हणून कायदेशीररित्या कडक भूमिका तुम्ही घेतली पाहिजे. तुम्ही तडीपारीचा प्रस्ताव दाखल केलेला आहे. आपण त्याही दिवशी मला सांगितलेलं आहे तुमच्या या प्रस्तावाचं स्वागत करतो, परंतु तुम्ही प्रस्ताव दाखल करून चालणार नाही. मी आपल्या माध्यमातून आता लोकांच्या माध्यमातून हेच करतो की तो जो प्रस्ताव दाखल झालेला आहे तो पारित करून या ठिकाणी आणा. या ठिकाणी आमरण जे आमचं आहे त्यावेळेस ते सुटेल, अन्यथा सुटणार नाही. मला आमच्या भगिनीने सांगितलेलं आहे की 3 दिवस लागणार आहे. काय तुमच्या मागण्या पूर्ण होतात, काही तर पुन्हा एक करा. मुलगी नाही करणार, पुरुष मंडळी करणार नाही. या महिलांनी ठरवले पुन्हा एकदा या ठिकाणी हे महिला मंडळ यादिवशी होणार आहे आणि त्यावेळेस जर कायदा हातात घेतला तर याची कुठेतरी नैतिक जबाबदारी आपल्या डिपार्टमेंटची देखील राहील. कारण आपल्याकडून कुठेतरी कार्यवाही ठोसपणाने होत नाही. म्हणून एक शंकेची सोयी आपल्याकडे येते. आपण निश्चित एक कर्तव्याचा अधिकारी आहात. जून महिन्यामध्ये आपण या ठिकाणी चार्ज घेतला आहे. आम्हाला आपल्याकडून खूप अपेक्षा आहे. का म्हणून जी लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहे. दारूबंदीची कमिटी गावात देखील आहे. या ठिकाणी सर्व जी मदत लागेल ती या ठिकाणी देशमुख आहे, बोलला आहे आणि लागेल ती मदत करू. परंतु त्यांना सूचना देणारा तुमच्या डिपार्टमेंटला कोणी जर असेल तर तो शोधून काढा. त्याच्यावर देखील त्याच पद्धतीने कार्यवाही करा. दादा शोधायचं म्हटल्यावर 100% सांगतं. जर आपल्या डिपार्टमेंटमध्ये फार काय आवड गोष्टी आहे त्यांचे मोबाईल घ्यायचे सीरियल करा. त्यांचे सीरियल करा, त्यांचे मोबाईल लागत घेऊ. त्यांच्या मोबाईल कोणत्या अधिकारी करतात त्यांना कोण माहिती देतील हे करतात. या माध्यमातून माझी हे मान्य आहे. त्यांच्या मोबाईलच्या सिरियल तपासा जेणेकरून ही वेळ येणार नाही आणि एकदम प्रकल्पाने आपण या ठिकाणी लक्ष घालून दारूबंदी करावी आणि विनंती करतो. आणि या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आमचे वरिष्ठ या ठिकाणी कुलकर्णी साहेब आले. या निमित्ताने मी त्यांना विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी मार्गदर्शन करावे. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.